नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात लोकांना राम जन्मभूमी सोहळ्याचा आग्रहाचं निमंत्रण पोहोचतंय। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीनं हे निमंत्रण पाठवलं जातंय। कार्यकर्ते घरोघरी फिरून अयोध्येतून आलेल्या खास अक्षता आणि राम मंदिराचं एक चित्र आणि राम मंदिराची माहिती देणारं पत्रक लोकांना देत आहेत। वाशिमच्या तामसीमध्ये अयोध्येतून आलेल्या अक्षता कलशाचं स्वागत करण्यात आलं। यावेळी 11 अक्षता कलशांची गावातून दिंडी काढत वाटप करण्यात आलं। दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ सहभागी झाले होते। वाशिमच्या पारडीताड येथील राजू डांगे हे 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी शेलू बाजार इथून सायकलनं प्रवास सुरू केलाय। 1041 किलोमीटरचा प्रवास करून ते या सोहळ्यात सहभागी होणार आहेत। हा प्रवास 11 दिवसात पूर्ण करण्याचा त्यांचा निर्धार आहे। नववर्षानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आणि फळांची सुंदर आरास करण्यात आली आहे। आळंदी येथील भाविक प्रदीप ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबियांनी आरास केली आहे। संत्री, अननस अशी फळं तसंच कार्नेशियन, सूर्यफूल यासह विविध रंगाच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे। भाविकांनी पंढरपुरात सध्या मोठी गर्दी केली आहे। कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठीही भाविकांचा ओघ पाहायला मिळतो। भाविकांनी नवीन वर्षाचं स्वागत देवीच्या दर्शनानं केलं। नवा विचार, नवा संकल्प घेऊन भक्त अंबाबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी पहाटेपासूनच मंदिरात दाखल झाले। यात स्थानिक कोल्हापूरकर आणि बाहेरून आलेल्या पर्यटकांची मोठी संख्या आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंग गडावरही भाविकांनी गर्दी केली। राज्य परराज्यातील भाविकांनी सप्तशृंग गडावर कालपासूनच हजेरी लावली होती। भाविकांची गर्दी पाहता आदिमायेच्या दर्शनासाठी प्रशासनानं मंदिर 24 तास खुलं ठेवलं।